बघितलंस का अजित, ह्यांचं कसं आहे, करायचं कणभर आणि दाखवायचं ढीगभर. मला सपोर्ट करतोय अशी नाटकी करण्यापेक्षा याच्या बापाने माझ्या बाबांना वेगळं करायचंच नव्हतं ना. मग आम्हाला आमच्या हक्काचं मिळत राहिलं असतं. मी तुम्हाला कधी तुमचा हक्क दिला नाही? बोल ना अजित. विक्रांत बोल. आबा, इंद्रा आल्या आल्या त्याला तुम्ही एमडी केलत. दादा जर का तेव्हा असते तर तुमची हिंमत झाली असती का? अरे मी जे काही मिळवलंय ना ते माझ्या कर्तृत्वाने मिळवलंय. मी तुझ्यासारखा बिझी नव्हतो मी फॅक्टरीत फ्रॉड करण्यासाठी. तुझे जे काही फ्रॉड केलेत ना ते सगळे राणीने प्रूफ केलेत. ती तर आमची चूक झाली की आम्ही तिच्यावर विश्वास नाही ठेवला. हो, पण ह्यांच्या मनात काय होतं त्यांनी हे करून दाखवलंच ना. अजून आम्ही बरंच काय काय करू शकतो. त्या दिवशी कामगारांच्या जीवावर आम्हाला वस्तीतून हाकलून लावलत ना. तुम्हाला आनंद झाला असेल, पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, माझ्या बाबांनी जर ठरवलं ना तर त्याच वस्तीत तुमच्या सगळ्यांना गाडून टाकतील. अजय नीट बोल. माझे पेशन्स चेक करू नकोस. नाहीतर काय करशील रे? ते काय करू शकत नाही अजित. अरे बोंबल बिकेत सगळे दारावर भीक मागायला आलेत आपल्या. दुपारी नाही का तू त्या जयसिंगला भीक टाकलीस, हा? तर परत आपल्याला भीक मिळेल या आशेनं आता तो त्याच्या लेकाला आणि सुनेला घेऊन आलाय भीक मागायला. दादासाहेब, तुमच्या दारावर भीक मागायला यायला आम्ही काय स्वाभिमान विकला नाहीये. ए, स्वाभिमानाच्या गोष्टी करू नकोस. अगं तुझा ह्यो आबा आणि तुझा नवरा इंद्रा एक दिवस पोट भरण्यासाठी तुला आणि त्या मालतीला बाजारात एकूण येतील. दादासाहेब,